शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विधानसभेतले आमदार आहेत कैलास पाटील ते आपल्या बरोबर आहेत। कैलास पाटील जी काल विधान भवनात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। खरं तर विधानसभेची 2024ची निवडणूक जी आहे ती सर्व शेतकऱ्यांवरती लढली। जे शेतकऱ्यांना 2 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल जे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल जे आहे ते माफ केलेलं होतं, परंतु आता मात्र त्या शेतकऱ्यांना भरमसाठ बिल येतात। काय तुमच्याकडे पुराव्यासकट माहिती आहे? 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मतं मिळवायची म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या नेतेमंडळींनी फसवलं आणि त्यावेळेस त्यांना घरोघरी जाऊन शून्य वीज बिल वाटप केलं। त्यात पंतप्रधानांचा फोटो होता, त्यात मुख्यमंत्र्यांचा फोटो होता, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते आणि त्यावेळेस थकबाकीचा कुठलाही उल्लेख त्या बिलावर नव्हता। शेतकरी बांधवांना असा समज झाला की आपली सगळे लाईट बिल माफ झाले, आता इथून पुढे आपली कुठलीही थकबाकी नाही। परंतु ज्यावेळेस आता आपण बघतोय की आता सध्या त्या शेतकऱ्याला 1,12,000 म्हणजे हे एक उदाहरण म्हणून देतो मी तुम्हाला, त्या शेतकऱ्याला 1,12,000 हे बिल महावितरण दिलेलं आहे आणि कुठली योजना मिळत नाही। मग तुम्ही ह्यावेळी इथं फोटो टाकले, मग ह्या थकबाकीच्या बिलावर फोटो का नाहीत तुमचे? म्हणजे एखाद्या गोष्टीचं खोटं श्रेय घेण्यासाठी तुम्ही फोटो म्हणजे मतदानासाठी शेतकऱ्यांना फसवून मतदान घेतलं, सत्तेत बसलात आणि तुमचं सत्तेचं तुमचं गणित साध्य झालं की मग तुमची नियत बदलली शेतकऱ्यांविषयी आणि नियत बदलून तुम्ही परत थकबाकीचे शेतकऱ्यांना बिलं दिली। परंतु आता महावितरण शेतकऱ्यांकडे या बिलांच्या संदर्भात तगा लावतोय का? एखाद्या शेतकऱ्याला एखादी योजना पाहिजे असेल नवीन महावितरणच्या मार्फत तर त्याला म्हणलं जातं तुम्ही तुझी पहिली थकबाकी पूर्ण भरून घ्या। हे बोजा आहेच ना। याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता देणं गरजेचं आहे की थकबाकीसहित वीज बिल माफ होतं का तात्पुरतं चालू बिल माफ आहे। हे शेतकऱ्यांना अर्ध सत्य बोलून फसवू नका। आजपर्यंत शेतकरी फसलाच गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या सारखा दुर्दैवी निर्णय घेतो। किती म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप ह्या महायुती सरकारने केलेलं आहे। तर मला त्यांना एवढंच सांगायचं की शेतकऱ्यांना तरी फसवू नका, हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांना आपण फसवतोय, याची एवढी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही असं मला वाटतं। लाडकी बहीण योजना देखील गेम चेंजर ठरलेली होती, परंतु फेब्रुवारीचे पैसे लाडकी बहीण योजनेचे आले नाही। आता 8 मार्चला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित सरकार टाकणार आहे, परंतु काल विधान परिषदेमध्ये महिला बाल विकास कल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी सांगितलं की 2100 रुपये आम्ही देऊ शकत नाही म्हणून आत्ताच्या तरी घडीला तरी। लाडकी बहीणच्या बाबतीत ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या कोणी महिला अर्ज करतील आम्ही त्या सगळ्यांना ह्या योजनेचा लाभ देऊ। आता आपण निवडणूक झाल्यानंतर जशी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची नियत बदलली तशीच बहिणींच्या बाबतीत ही नियत बदलली आणि त्यात त्यांनी बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या आणि 2100 रुपये स्वा निवडणुकीनंतर देण्याचं आश्वासन यांनी दिलं होतं। आणि जर आता संबंधित मंत्री म्हणत असतील तर ही लाडक्या बहिणीची स्वा फसवणूकच आहे। म्हणजे निवडणुकीसाठी कुठलीही गोष्ट यांनी घोषणा करायची, त्यावर मतं मिळवायची आणि निवडणूक झाल्यानंतर नियत बदलणार हे सरकार आहे असं मला वाटतं। मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही संपूर्ण लढा उभारणार का? कारण की सातत्याने आता निवडणूक आणि निवडणुकीनंतर हा ड्रास्टिक चेंज तुम्हाला पाहायला मिळतो म्हणून। निश्चितच आमची जी जबाबदारी आहे विरोधी पक्ष म्हणून जी वस्तुस्थिती आहे ती महाराष्ट्र जनतेसमोर आणणं आणि यांच्या विरोधात लढा उभारून शेतकऱ्यांना असेल किंवा लाडक्या बहिणींना न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही निश्चितच करू। धन्यवाद कैलास पाटील जी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। कैलास पाटील जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांच्याकडे खरं तर त्यांनी एक महत्त्वाचा विषय उघडकीस आणला की ज्या शेतकऱ्यांना पूर्वी 0 रुपयाचं वीज बिलचं पत्रक यायचं, त्यांच्याकडे बिल यायचं, त्या शेतकऱ्यांना मात्र आता भरमसाठ लाखोंची बिलं जी आहेत ती येतात आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची घोर फसवणूक जी आहे ती या सरकारने केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही एक मोठा लढा येत्या काही महिन्यांमध्ये सरकारच्या विरोधात उभा करणार आहोत असं मत जे आहे ते कैलास पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, टीव्ही मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।